जी आपल्याला ट्रोल करण्यात आलं होतं, खूप टीका झाली, काय सांगाल? खरं तर आजचा आनंद जिरवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीवर टीका करायची असा मी निर्णय घेतलेला आहे. ज्यांनी टीका केली त्यांना शुभेच्छा. अनेक विरोधक एकत्र आले होते पण आपला विजय झालेला आहे. मी खरं तर माझी ताकद आजही आहे आणि उद्या आहे. खरं तर आमदारकीला मला माझे दोन्ही गट सर्व सीटा निवडून आलेल्या आहेत. एका सीटामध्ये काहीतरी थोडाफार फरक झाला, परत मोजणी काउंटिंग चालू आहे. पण निश्चितपणे आदरणीय मी कुठेही प्रचार केला नाही. ज्या दिवशी दादांचा दुःखद घटना झाली त्या दिवशी खरं तर आम्ही बॅनर उतरून आम्ही कुठे प्रचार केला नाही. बिगर प्रचाराची हिंमत आहेत आणि म्हणून हा विजय माझ्या लाडक्या दादाला भावपूर्ण श्रद्धांजली असा मी खरं तर अर्पण करतो. आणि दादा परत जन्माला या. अजितदादा सारखा नेता या महाराष्ट्राला हरपलेला आहे आणि म्हणून हा सुनबाई विजय झाल्यानंतर दंड ठोपटले किंवा लंगोटवर तुम्ही उतरलात, जल्लोष केलात, काय सांगा? जे समोरची कुत्री मांजरा होती, जे समोरचे विरोधक होते, मला जे टीकाकारी माझ्यावर भुकायचे, जसं कुत्र्यासारखे भुकत होते महिनाभर, त्या भुकणाऱ्यांसाठी मी दंड ठोकत होतो. तर मी तेल लावलेला पैलवान आहे. तुम्ही किती जरी भुकले तरी हत्ती चलताय, कुत्ता भुकताय, त्याच्यात काही फरक पडत नाही. माझा दंड थोपटण्याचा रोष जो होता त्या 7-8 जणांना होता. 7-8 जण खूप माझ्यावर भुकले खालच्या स्तरावर. म्हणजे असं विजयाचं श्रेय कोणाला द्याल तुम्हाला? आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या दुखावटा म्हणून हा विजयाचा श्रेय मी दादांना बहाल करील. दादा जाण्याने महाराष्ट्राला हवा लागली म्हणून आम्ही कुठेही प्रचार न करता आमचा विजय दणदणीत झालेला आहे. बेनके साहेबांचं याच्यात मोठं बेनके साहेब अतुल बेनके यांना भूल ताकद भेटली. कारण अतुल बेनके साहेबांना दोन्ही पश्चिम भागातले गट त्यांचा विजयात काय वाटा आहे की नाही? 100% अजितदादाच्या नंतर अतुल शेठचा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही. अतुल शेठची ताकद जुन्नर तालुक्यामध्ये भरपूर वाढली. 5 सीटा आलीत निवडून, फक्त 3 शिवसेनेची आली आहे. आमदार शरद सोनवणे यांचा हा नैतिक पराभव आहे. मी त्याच्यावर बोलणार नाही, कारण मी ठरवले का कुठल्या नेत्यावर कुठल्या कार्यकर्तो टीका करायची नाही, त्याच्यावर नो कमेंट. आता जो कल पाहतोय पुणे जिल्हा परिषदेमध्ये सत्ता राष्ट्रवादीची येण्याची शक्यता आहे. तुमची काय भूमिका असेल? एक आदिवासी सीट आहे तुमचं, राखीव सीट आहे, त्याच्याबद्दल काय? नेते मंडळीचा निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील. अतुल बेनकेचा निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील. समाज बांधव तुमच्या मागे उभे राहिलेले आहेत. फक्त बरोबर उभे राहिले आहेत, ते उभे राहतील. धन्यवाद. पण तशी लगती आली देवरामजी लांडे साहेब असतील, आजपर्यंत जे काम केलं आणि खऱ्या अर्थानं जो माईवर विश्वास टाकला तो सन्माननीय अजितदादा पवार साहेब असतील, जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुलदादा बेनके असतील, यांनी जो आमच्या माईवर विश्वास टाकला तो सार्थक करून दाखवला. 2000च्या पुढे त्या ठिकाणी लीड गेलेलं आहे, काउंटिंग अजून चालू आहे. त्या निमित्ताने एकच आम्हाला सांगायचं आहे का सर्व त्या निमित्ताने विरोधक कुठेतरी आमच्या लांडे कुटुंबाला असं त्या निमित्ताने पिछाडीवर टाकण्यासाठी कुठेतरी पाडण्यासाठी एकटवले होते. त्या सर्वांना आमचं उत्तर आहे का जनसामान्य माणूस कालही देवराम लांडे साहेबांच्या कुटुंबासोबत होता, आजही आहे, आणि जोपर्यंत आमचं काम आहे तोपर्यंत त्या निमित्ताने वाणी साहेब राहणार आहे. माई पर्व सुरू. खूप खालच्या पातळीवर टीका झाली, ते नंतर बोला. टीकेवर सर आता टीकेवर आम्हाला उत्तर द्यायचं नाही, कारण की जनतेने उत्तर दिले, जनतेने त्या निमित्ताने उत्तर दिलेलं आहे मतदान पेटीतून. त्यामुळे टीकाकारांना आमचं त्या निमित्ताने सांगणं आहे का तुम्ही टीका करत राहा, आम्ही त्या निमित्ताने काम करत राहू. आता आम्हाला पवार आपल्यामध्ये नाहीत काय अजित खऱ्या अर्थानं हा विजय आमच्या दादांना त्या निमित्ताने आम्ही सुपूर्द करतो. दादाने आमच्या कुटुंबावर आमच्या माईवर विश्वास दाखवला व त्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट दिलं. हा विजय अतुलदादा बेनकेंचा आहे, हा विजय जनसामान्यांचा आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्ते असेल सर्व त्यांचा हा विजय आहे. उमेदवार बाहेरच आहे. निश्चितच पत्नी त्या निमित्ताने पुढे जाते आणि त्या निमित्ताने आम्ही तिचे पाठीराखे म्हणून लांडे साहेब असतील, मी असेल, अतुलदादा असेल, की आम्ही त्यांच्या मागे भक्कम उभं राहिलो आणि तिन्ही सुद्धा कमी वेळामध्ये चांगलं काम केलं आणि इथून पुढे सुद्धा साहेब आज विजय झालाय, इथून पुढे काम करत आलोय आणि काम करत राहू. कामाची महिला हो 100% साहेब.